हॅलो, तुमचं मिनी ब्लॉगमध्ये स्वागत करते. तर आम्ही नुकतंच जेवण करायला बसणार होतो. तोपर्यंत मी म्हटलं चला आता थोडेसे तांदळाचे पापड तळावेत आणि इथं सिंपल अशी शेवयांची खीर होत होती. आता हे पापड काही आम्ही काही घरी बनवलेले नाहीत, विकतचे आहेत. अगोदर कसं विकतचे असे जास्त पापड भेटत नव्हते. घरी केलं तरच खायला मिळायचे, नाही तर नाही. तसं आता कसं खेडेगाव असू द्या नाही तर सिटी असू द्या सगळीकडे सहज असे पापड मिळतात. मग काय आणायचे आणि मस्त असे तळून खायचे. आता इथं पण आम्ही 2-3 प्रकार आणले होते. एकदम छोटे, स्मॉल साईज, मोठे असं बऱ्यापैकी होते. नंतर इथे एकदम सिंपल अशी शेवयांची खीर आपली तयार झाली. ह्याला गाळून घ्यायचं, साखर घालायची, दूध घालायचे, मस्त असं एन्जॉय करायचं. आता आमच्याकडे होता आठवडी बाजार. बाजारातून पप्पांनी बरेच काय काय आणलं होतं. निमार्द मम्मीचं झालं होतं फ्रीजमध्ये ठेवून, निमार्द चालू होतं ठेवायचं काम. शेंगा आणल्या होत्या, शेंगांना नीट करायचं होतं. उन्हाळा चालू आहे, उन्हाळ्यामुळे पालेभाज्या काही मिळाल्या नाहीत. त्यामुळे फक्त कोथिंबीर होती आणि ते ॲपल आणले होते, बनाना आणले होते. बाकीचे फ्रुट्स मम्मीने फ्रीजमध्ये ठेवलं आणि हे सगळं नीट करून फ्रीजमध्ये ठेवायचं. आणि फ्रीजची पण साफसफाई सगळी केली होती. आता हे सगळं ठेवायचं. त्याला आता छोटूसा मिनी ब्लॉग कसा वाटला नक्की